नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक गरज तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक गरज ब्लॉग्सवरती. आणि सुट्टीमधला आपला तिसरा ज्योतिर्लिंग आपण करायला जात आहोत. ते तर तुम्हाला मी सांगेल कुठे चाललेलं आहेत. बट आता आम्ही पोचलेलो आहेत वलसाडच्या आसपास आणि इथे आहे मॅगडी. इथे आता काहीतरी खाऊन घेतो आणि मग जातो पुढे. बी कोकला पण पावसा मॅगडीमध्ये आपण व्हेज खाऊन आता पुढचा प्रवास चालू करणार आहेत. यावेळी आपण मोस्टली सगळे तीर्थक्षेत्र करत आहेत आणि आज आहे 1 तारीख. सो पहिल्याच दिवशी देवाच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. प्रवास सुखरूप होऊ दे. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण थांबले आहेत अंकलेश्वरला आणि वाजलेले आहेत मला वाटते 11:15 आणि दाल खिचडी खाऊन निघणार आहेत. धर्माला आपण पकडलेला आहे. धर्मा पुढे पुढे धावत होता आपल्या, सापडला तो. चलो आता जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आपण मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेवर जात आहेत आणि इकडे स्पीड लिमिट बघा 120 फॉर कार्स अँड 100 फॉर बस. सो आता आपण आपली गाडी क्रूज कंट्रोलवर टाकून देऊ. 100च्या स्पीडला. येस, इट इज सेट फॉर 100. आणि हे बघा चुम्मेश्वरी हायवे स्ट्रेट. चलो लेट्स गो. मित्रांनो, आता वाजलेले आहेत मला वाटते, किती वाजले, 2:45 आणि आपण थांबलेलो आहेत बगोदराला. आहे बघा इकडे चाय कसं बनत आहे, एकदम कडाक. आणि इकडे गाडी आपण पार्क केलेली आहे. अजून एक गाडी मागून येते आणि मग इथून आपण फर्स्ट स्टॉप घेणार सालंगपूर धाम. सो सालंगपूर इथून आहे 80 ते 90 किलोमीटर. चहा कॉफी पिऊन घेऊ आणि मग पुढे जाऊया. चलो मित्रांनो, फायनली 4:30 वाजता आपण पोचलेले आहेत कष्टभंजन देव प्रवेशद्वार. तिथे एंट्री करूया आणि हे बघा व्हाईट हाऊस आहे तिकडे. व्हाईट हाऊस यात्री भवन. आता तिकडे जाऊन इन्क्वायरी करूया. जर रूम्स अवेलेबल असतील तर भेटेल आपल्याला, नाही नंतर आपण जाऊया दर्शन घ्यायला. मंदिर मला वाटतं इकडेच आहे जवळपास. तिकडे काहीतरी आहे, तिकडेच मंदिर आहे पण इकडे जायचा रस्ता माहिती नाही. बघूया मित्रांनो. हे बघा, हे आहे इथेच यात्री लोकांचा स्टे. 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी आहे. आपण आता पहिले इथे जाऊन इन्क्वायरी करूया काय आहे तो सीन. मग तुम्हाला सांगतो इकडे कसं काय असतं ते. लाईट्स बघूनच बघा स्टे बघा, जस्ट लाईट्स अँड लाईट्स. तो इन्क्वायरी करूया इकडे कसं काय आहे ते. मित्रांनो, तुम्ही मॅपनुसार आले तर इथे डायरेक्ट तुम्ही मंदिराजवळ रूम तुम्हाला इथे भेटू शकते. गोपालनंद स्वामी यात्री भवन टाका आणि इथे रूमची प्राईस आहे 4 बेडसाठी 800 रुपये, नॉन AC आणि AC 1500 रुपये. सो तुम्हाला ते 800 रुपये प्लस 500 रुपये डिपॉझिट घेतील आणि रूम देतील. आता आपण आपल्या कारमधून सामान काढूया आणि शिफ्ट होऊया आणि गाडी पार्क करू. आणि हे बघा, आम्हाला थंडी लागते, बॉंगोला इकडे थंडी नाही लागत आहे. रडते ती जॅकेट घालायला. थंडी नाही लागत तुला?
नो. नो नो. खूपच सुंदर अशी पार्किंग, रूमची व्यवस्था आणि लिफ्ट. सो मी पार्किंग केली आहे गाडी आणि इथे बघा इथे दिलेली आहे. सो आता लिफ्टमध्ये आपण जाऊया. आपल्याला जायचं आहे 5th फ्लोअरला आणि दर्शन चालू होईल आता. बिकॉज मला 5:30ला, बट आपण थोडेसे थकलेले आहेत. सो आता आपण जाऊन झोपूया. वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5 आणि जाऊन आता झोपू आणि मग सकाळी दर्शन घेऊया. चलो मित्रांनो, अरेंजमेंट बघा. हॉटेलपेक्षा क्लिनिंग जास्त आहे भक्त निवासमध्ये. मानावं लागेल आहे ना यार. मेंटेन खूपच चांगलं मेंटेन केलेलं आहे. आणि आपली रूम नंबर आहे 514 अशी आपल्याला एक रिसिप्ट देतात. ती रिसिप्ट आपल्याला घेऊन आता ही 513 आहे आणि इथे 514 आहे. बघा बॉंगोचा आवाज येतो. हे बघा इथून किती क्लीन. हे बघा खूपच सुंदर. हाय, काय झालं? आणि इथे बघा मस्त असे बेड दिलेले आहेत. तर आपण इथे झोपूया आणि उद्या दर्शन घेऊया. उद्या म्हणजे आजच सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा हा आहे सकाळचा नजारा. हे आहे मंदिर आणि हे बघा इथे एक मोर. फ्रेश होऊया आता आणि जाऊया दर्शन घ्यायला. हे बघा मित्रांनो, हे आहे इथं कॅन्टीन. एअरपोर्टवरचं कॅन्टीन असतं तसं एकदम. आणि ही बघा आमच्यातले सगळ्यात पहिले रेडी होऊन नाश्ता करायला आले. काय नाही. हाय कर. हाय 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 कर. फँकिश दे फँकिश. चलो फटाफट अभी जाते दर्शन लेने के लिए. आम्ही पण रेडी. दर्शन घ्यायचं आपल्याला. चला मित्रांनो, इकडेची स्टोरी अशी आहे की सद्गुरू गोपालानंदजींनी 1840मध्ये हा मंदिर बनवलेला होता आणि ही मूर्ती त्यांनीच बनवलेली होती. आणि इथे असं म्हणतात की हनुमानजी म्हणजे महाराज हनुमान महाराजांचा वास असतो इथे. आणि ज्यांचे टेन्शन, ट्रबल, त्रास, कष्ट दूर करायचे असतील त्यांनी इथे यायचं असते. आणि अजून एक प्लेस आहे मंदिराच्या मागे. तिथे इविल म्हणजे आत्मा, भूत प्रेत बाहेर निघतात. तिथे जर जमलं तर आपण तिथे पण जाऊन येऊया. चला जाऊया आता. हे बघा ते आहे स्वामीनारायण मंदिर. इथे आहे भोजनालय आणि हे आहे कष्टभंजन हनुमान मंदिर, मतलब दादानू मंदिर. इकडे दादा म्हणतात आणि मला वाटते गर्दी लागेल आपल्याला थोडीशी. चला जाऊया दर्शन घेऊया. खूपच मोठा एरिया आहे आणि खूप डेव्हलप क्लीन. हे बघा मंदिर तुम्हाला दाखवतो. श्री कष्टभंजन देव सत्यचे. मित्रांनो इकडे एवढी गर्दी आहे. हॅलो. आणि आपण आता मंदिरात जाणार. तासात येईल.
बॉंगो इकडे बघ, हे बघ. मित्रांनो हे आहे हरी मंदिर. इथे पण जाऊन आपण दर्शन घेऊन येऊया. मंदिराचं आर्किटेक्चर खूपच सुंदर. इथं वॉटर फाउंटन आहे बट तो बंद आहे. हरी मंदिर ओल्ड चाइनीज. चलो अंदर जाके आते हैं. ची ब्लॉक कार्ड खूपच सुंदर. कृष्ण हरी. तर मित्रांनो हे आहे त्याचं भोजनालय म्हणजे प्रसादालय. तर इथून अशी लाईन आहे. जाऊया प्रसाद घेऊया म्हणजे जेवणच होऊन जाईल आपलं. आणि आता इथून निघूया. चपाती आहे जेवणामध्ये. राईस डाळ 2 भाज्या शिरा मस्त एक नंबर. मजा आ गया. आदिराची किती मजा आलाय. इकडे बोंगा. ए चिच 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 चिच. हाय हाय हाय. पकड आबा हांबाला. पकड पकड हांबाला. बाप्पा कर. बाप्पा कर. बाप्पा कर. बाप्पा. हां बाप्पा कर. बसते तू आंबावर. बसते बसते. आम्ही इथून निघालेले आहेत. बोंगो दाखव काय घेऊन चालली तू. हां खाऊ ना. चला ही बघा बिचारीला वजन नाही उचलत पण ती चाललंय. ए तुझ्या बाबाचं आहे का. चल चल बाय. चलो ती दरवाजा ए चल ती चिडतील. गडगड गडगड आहे तिकडे. पळू. चलो चलो बाय बाय. सारंगपूर धाम. आता आम्ही इथून निघत आहेत. हा बघा 5 स्टार हॉटेल. आता इथून निघून आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला. इकडे काढलं पाहिजे हॉटेल.